पुढचा गणपती पुण्याकडे आता पुन्हा येतोय, आता उरलेले सगळे पुण्यातलेच आहेत. चिंतामणी थेऊरचा चिंतामणी, माधवराव पेशव्यांचा लाडका गणपती. त्यांचं निधन जे झालं ते चिंतामणीच्या आवारातच झालेलं आहे. बरं. त्यांना त्रास होता, अगदी कमी वयात त्यांचं निधन झालं आहे. गणरायाच्या सान्निध्यात राहावं म्हणून ते तिथं थेऊरच्या चिंतामणीकडे गेले. जो चिंता हरतो तो चिंतामणी. ब्रह्मदेवाला ज्यावेळेस चलबिचल होत होती त्यावेळेस ब्रह्मदेवाने त्याची तपश्चर्या केली आणि गणेशाने प्रसन्न होऊन ती चलबिचल, म्हणजे काय म्हणूयात, चलबिचलला आज आपल्या भाषेत काय म्हणायचं, एन्झायटी एन्झायटी का थोडेसे अति विचार झालेत, कसं हे होणार, ते चिंतामणीने शांत केलं. आणि मी अजिबात खोटं बोलत नाही, तू म्हटलंच असं, मी जाऊन आलो. तुम्ही जाताना तुमच्या डोक्यात खूप चिंता असतील, तुम्ही त्याला बघितलं कीच तुमची चिंता हरते. डाव्या सोंडेची मूर्ती आहे, हिरे आहेत, अशी बसकी आहे, बसलेली आहे म्हणजे, पण इतकी सुंदर आहे की तुम्ही 2 मिनिटं तिथं बघतच राहतात. माधवराव पेशवे गेल्यानंतर तिथंच रमाबाई सती गेल्या, सतीचं वृंदावनही तिथंच आहे. पेशवेकालीन तुम्ही बऱ्याचशा गोष्टी दिसतात तुम्हाला तिथलं, काय म्हणूयात, मंडप तुम्हाला दिसतो अख्खा, त्याच्यावर मराठाकालीन आर्किटेक्चर आहे, म्हणजे कमळ आपलं केळफूल आहे, त्यानंतर केळीची ती पानं तुम्हाला दिसतात, मोठा समोर कारंज तुम्हाला पेशवे काळातला, म्हणजे मराठा काळातला तुम्हाला कारंज दिसतो. असं ते अत्यंत सुंदर मंदिर आहे. आपल्या मोरया गोसावींनी सुद्धा तिथं तपासाठी बसले होते. मोरया गोसावीसुद्धा तिथं येऊन गेले. मी पहिले म्हटलं तसं की पेशवे काळामध्ये जे पंचयात्रा केली जायची त्यातले 2 ज्या गणपतींच्या यात्रा व्हायच्या त्या तिकडची, एक म्हणजे मोरगावची आणि दुसरी म्हणजे थेऊरची. जवळ आहे थेऊर, तुम्ही तासाभरात मोरगाववरनं थेऊरला अगदी पोचून जातात. या बाप्पा मागची पुराणातली कुठली गोष्ट आहे थेऊर बाबतीतली? द्रविड देशामध्ये अभिजित नावाचा राजा होता आणि त्याला पुत्रप्राप्ती होत नव्हती, तर त्याच्या पत्नीबरोबर त्याने चातुर्मास करायला सुरुवात केली आणि तिला जो मुलगा आला, म्हणजे तिला ब्रह्मवीर्य तिच्या शरीरात गेलं आणि त्यातनं जो मुलगा झाला त्याचं नाव गण असं ठेवण्यात आलं. तापट स्वरूपाचा होता, त्यामुळे त्याला गणदैत्य म्हणत होते. एक दिवशी तो कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि तिथं त्याला अल्प वेळात लगेच जेवण मिळालं. तर आता हे जेवण इतके लगेच कसं दिलं म्हणून त्याने शोध घेतला. त्याला कळलं चिंतामणी जो मणी आहे त्या मण्यापासून ते हे सगळं तयार होतं आहे. त्यांनी तो मणी मागितला, तो मुनींनी काही द्यायला त्याला नकार दिला, तर त्याने हिसकावून घेतला आणि मग तो निघून गेला. मग मुनींनी काय केलं, तर मुनींनी विनायकाची भक्ती करायला सुरुवात केली. विनायक प्रसन्न झाले आणि मग विनायकाने सांगितलं की ठीक आहे, मी तुम्हाला आश्वासन देतो की मी तो मणी मिळवेनच. आणि मग त्यांचं जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये तो गणदैत्य, विनायक आणि गणदैत्य या दोघांचं भयानक युद्ध झालं. यामध्ये तो गणदैत्य पूर्णपणे पडला. तो चिंतामणी जो मणी होता तो मणी गणरायांनी घेतला आणि तो पुन्हा मुनींना परत केला. पण मुनींनी तो परत नाही घेतला. ते म्हटले की हा तुम्हालाच आहे आणि म्हणून त्यांनी तो त्याच्या गळ्यात बांधला आणि ज्या ठिकाणी ते सगळं झालं ते आजचं स्थान. अच्छा, थेऊर बरं झालं तू म्हटलास. याची एक वेगळी गोष्ट आहे. बरं. चित्त आणि ह्याला ते स्थावर म्हणजे शांत करतं म्हणून ब्रह्मदेवाने त्याला स्थावर स्थान असं म्हटलंय. म्हणून चिंतामणी थेऊर आपण म्हणतो, थेऊर गावचा तो चिंतामणी. तर हे थेऊर त्या पुढे अपभ्रंश होत आलं. माधवरावांचं तर मी सांगितलंच तुला. मोरया गोसावींना जी सिद्धी प्राप्त झाली ती ह्याच क्षेत्री प्राप्त झालेली आहे. पानशेतच्या बाजूला मुळा मुठा आहे रे. पानशेतच्या पुरामध्ये तिचा जो कळस होता तो खराब झाला होता. तर हा इतिहास म्हणजे अलीकडचा इतिहास आहे. तर त्याचं पुन्हा बांधकाम आपले सुप्रसिद्ध मराठीतले लेखक रणजित देसाई आणि प्रकाशक देशमुख यांनी तो कळस पुन्हा नीट केलेला आहे. तिथं मध्यंतर एक छोटी वेगळी थोडंसं वेगळं आहे पण मी सांगतो. आत्ताच तिथं एक विष्णू मूर्ती आहे बाजूला. तुम्ही जर गणरायाकडे चेहरा करून वर आला आणि बरोबर प्रदक्षिणा मारलं तर गणरायाच्या डाव्या हाताला बाहेरच्या बाजूला एक मूर्ती आहे. ती मूर्ती एकेकाळी यक्ष म्हणून पूजली जात होती. कारण त्याच्यावर भरपूर शेंदूर होता. एक दिवशी त्या शेंदुराला क्रॅक गेले म्हणून तो शेंदूर काढला तर
अत्यंत सुंदर अशी विष्णू मूर्ती समोर दिसायला लागली. बरं. जर तुम्ही त्या चिंतामणीला गेलात, म्हणजे थेऊरला गेलात, तर बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही ती मूर्ती आवर्जून बघा. वा. इतकी शंख चक्र गदा पद्म अशी ती मूर्ती आहे. बरोबर त्याच्या विरुद्ध साईडला तुम्हाला समाधी दिसते, शिंगणदेवाची समाधी असं तिथं म्हटलं जातं. अत्यंत पूरक असं मंदिर आहे आजूबाजूचं. मागे मी म्हटलं असं की चिंतामणी कारखान्याच्या मागं आपल्याला सातवाहनकालीन खापरं सापडली. पण इसवी सन पूर्व 1500ची ताम्रपाषाण युगातली अनेक वस्ती होती, हे आपल्याला अनेक तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं हे व्यापारी मार्गावरचं तर होतच होतं, पण एक मोठं शहर असणारे एकेकाळी, ज्यामध्ये त्या शहराची मुख्य देवता ही कदाचित गणपती असेल, हे आपल्याला नक्कीच म्हणतायत. हा पूर्ण पॉडकास्ट अवेलेबल आहे द पोस्टमनी या यूट्यूब चॅनलवर आणि त्याची लिंकसुद्धा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्यामुळे हा पॉडकास्ट आत्ताच पूर्ण बघा आणि द पोस्टमनी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.